टी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी कोमल दास तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TT 2024 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत योग्य स्पष्टीकरणासह सोडून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर वळूया आता आपल्या प्रश्नांकडे। फर्स्ट क्वेश्चन आहे, खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील। इथं बघा एक वर्तुळ दिलेला आहे आणि या वर्तुळावर काही बिंदू दिलेले आहेत आणि दोन रेषाखंड काढलेले आहेत आणि आपल्याला काय विचारले, आणखीन हे बिंदू जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील। तर याची एक सोपी ट्रिक आहे, वर्तुळावर बिंदू किती आहेत ते आपण अगोदर काउंट करूया। जी पासून स्टार्ट करूया, 1 2 3 4 5 6 7 8। वर्तुळावर बिंदू किती आहेत? 8 बिंदू आहेत। मग आपण अगोदर या 8 बिंदूंपासून हे 8 बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड काढता येतील ते पाहूया। याची एक सोपी ट्रिक आहे, बिंदू आहेत 8 म्हणून 8 लिहिले गुणिले 8च्या मागची संख्या 7 भागिले 2, 8 7 56, 56 भागिले 2, बेदुने 4, 1 उरला, 2 16। म्हणजे हे 8 बिंदू परस्परांना जोडून किती रेषाखंड काढता येतील? 28 रेषाखंड काढता येतील। परंतु इथं 2 रेषाखंड ऑलरेडी काढून दिलेले आहेत, म्हणून आपल्याला या 28 मधून 2 मायनस करावे लागतील। मग किती आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर 26 रेषाखंड काढता येतील। आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, 26। पुढचा क्वेश्चन आहे, वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली, तर वर्गातील एकूण मुले किती? आपल्याला वर्गातील मुलांची संख्या विचारलेली आहे। वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, म्हणजे जेवढी मुले तेवढी रक्कम प्रत्येक मुलाने गोळा केली। समजा वर्गातील मुलांची संख्या आपण x मानू आणि प्रत्येक मुलाने x रुपये रक्कम गोळा केली, मग x गुणिले x, x स्क्वेअर, म्हणजे येणारं उत्तर हे वर्गसंख्येमध्ये असणार। म्हणजे ह्या 1001 मधून 272 वजा केल्यावर वर्गसंख्या उत्तर असणार आहे आणि आपल्याला त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे, मग मुलांची संख्या किती आहे हे समजेल। बघा एकूण रक्कम किती आहे? एकूण रक्कम आहे 1001 रुपये आणि वर्ग शिक्षकांनी किती रुपये रक्कम दिली? वर्ग शिक्षकांनी 272 रुपये रक्कम दिली। या दोघांची करायची वजाबाकी, म्हणजे मुलांनी किती रक्कम गोळा केली याचं उत्तर निघेल। 1 मधून 2 जात नाही, 1 चे झाले 11, 11तून 2 गेले 9, 9तून 7 गेले 2 आणि 9 मधून 2 गेले 7 आणि 1 मधून 1 गेला 0, म्हणजे 729 रुपये रक्कम गोळा, म्हणजे मुलांनी 729 रुपये रक्कम गोळा केली। आता जेवढे मुलं तेवढी रक्कम प्रत्येकाने गोळा केलेली आहे। 729 ही वर्गसंख्या आहे, मग आपल्याला 729चं वर्गमूळ घ्यावं लागेल। 729चं वर्गमूळ आहे 27, म्हणजे वर्गामध्ये 27 मुले होती आणि प्रत्येक मुलाने 27 रुपये रक्कम गोळा केली। मग 27 गुणिले 27, 729 रुपये रक्कम मुलांनी गोळा केली आणि वर्ग शिक्षकांनी 272 रुपये रक्कम गोळा केली। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वर्गातील एकूण मुले किती? तर 27। ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। पुढचा क्वेश्चन आहे, एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे, त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यांमधील अंतर किती मीटर असेल? एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची किती मीटर आहे? 9 मीटर आहे आणि त्या खांबाच्या टोकापर्यंत, हे आहे खांबाचं टोक, त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली आहे। हे आहे खांबाचं टोक,
इथं बघा 15 मीटर लांबीची शिडी उभी केली आहे आणि आपल्याला काय विचारलं, तर जमिनीवर खांब व शिडी यांमधील अंतर किती मीटर असेल. हा आहे खांब आणि ही आहे शिडी आणि यामधलं अंतर किती मीटर असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे. इथं बघा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. हा जो खांब आहे, हा खांब आणि जमीन यांच्यामध्ये काटकोन झालेला आहे म्हणून इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या पायाची लांबी काढू म्हणजे खांब व शिडी यामधील अंतर निघेल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. इथं कर्ण दिलेला आहे, हा आहे कर्ण म्हणजे ही शिडी. 15 कर्ण किती आहे 15, 15चा वर्ग बरोबर पाया आपल्याला विचारलेला आहे आणि ही आहे उंची. हा खांब म्हणजे उंची. पाया आपल्याला विचारलेला आहे तो आपण x मानूया आणि उंची किती मीटर आहे 9 मीटर आहे म्हणून 9चा वर्ग. 15चा वर्ग 225 बरोबर x वर्ग अधिक 9चा वर्ग 81. 225 हे 81 तर प्लस आहेत, बरोबर चिन्हाचे डावीकडे आल्यावर मायनस होतील. 225 वजा 81 बरोबर x वर्ग. आता या 225 मधून 81 गेल्यावर किती राहतात, आपण इकडे वजाबाकी करूया. 225 वजा 81, 5 मधून 1 गेले 4, 2 मधून 8 जात नाही, 2 चे झाले 12, 12तून 8 गेले 4 आणि इथं 1 राहिला 1. म्हणजे वजाबाकी किती आली 144 आली आणि 144चं वर्गमूळ काय आहे 12 आहे. मग x ची व्हॅल्यू किती आली, x बरोबर 12 म्हणजे हा पाया आहे 12 मीटर. आणि आपल्याला हेच विचारलं आहे, हा खांब आणि ही शिडी यामधील अंतर किती मीटर आहे, तर 12 मीटर आहे. इथं 144चं वर्गमूळ घेतलं 12 आणि x स्क्वेअरचं वर्गमूळ घेतलं x, मग x ची व्हॅल्यू आली 12. मग आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 12 मीटर. पुढचा क्वेश्चन आहे 8 पोत्यांत अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72 किलोग्रॅम, 69 किलोग्रॅम, 63 किलोग्रॅम, 58 किलोग्रॅम, 45 किलोग्रॅम व 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यांत भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल हे आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल आणि या सगळ्याची ॲडिशन येते 410 आणि आपल्याला काय विचारलंय 410 किलोग्रॅम आणि हा गहू प्रत्येक पोत्यामध्ये 10 पोत्यांमध्ये समान भरलेला आहे. 10 पोत्यांमध्ये समान भरलेला आहे म्हणून 10 ने भाग द्यायचा, 0 0 कट झाला म्हणजे प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरला जाईल तर 41 किलो. 41 किलो गहू प्रत्येक पोत्यात भरला जाईल म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 41 किलोग्रॅम. पुढचा क्वेश्चन आहे लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेंटीमीटर आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल. लांबीच्या निमपट रुंदी आहे म्हणजे रुंदीच्या दुप्पट लांबी आहे. आपण रुंदी x मानूया, रुंदी x मानूया, मग लांबी 2x येईल. लांबीच्या निमपट रुंदी बघा, लांबी 2x आणि 2x चे निमपट x आहे रुंदी. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे 288 चौरस सेंटीमीटर आहे. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे 2x आहे आणि रुंदी किती आहे x आहे आणि आयताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 288 चौरस सेंटीमीटर आहे. मग 2x गुणिले x 2x वर्ग बरोबर 288, x वर्ग बरोबर हे दोन इथं गुणिले आहेत,
बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर ह्या 288ला भागिले होतील. 288 भागिले 2. बेक बे, बेचोक 8, बेचोक 8. एक्स वर्ग बरोबर 144. आता वर्गमूळ घ्यायचं. एक्स वर्गचं वर्गमूळ आहे एक्स आणि 144चं वर्गमूळ आहे 12. मग एक्सची व्हॅल्यू किती आली? 12 आली. मग एक्स आपण कशासाठी मानलं होतं? आयताची रुंदी आपण एक्स मानली होती. मग आयताची रुंदी किती आली? 12 आली आणि लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. मग 2 गुणिले 12 बरोबर 12 दुने 24. आयताची लांबी किती आली? 24 सेंटीमीटर आली. बघा, लांबीच्या निमपट रुंदी. लांबी आहे 24 आणि 24ची निमपट 12 ही आहे रुंदी. आता पुढं काय माहिती दिली आहे? आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली. ही आयताची रुंदी किती आहे? 12 आहे आणि ही रुंदी 3/4 केली. 4 1 4, 4 3 12. म्हणजे रुंदी किती सेंटीमीटर झाली? 9 सेंटीमीटर झाली. आणि लांबी 3/2 केली. आयताची लांबी आहे 24 आणि ही लांबी 3/2 केली. बे 1 बे, बे दुने 4, 12 त्रिक 36. आयताची रुंदी 3/4 केली. मग रुंदी किती झाली? 9 सेंटीमीटर झाली. आणि लांबी 3/2 केली. मग लांबी किती झाली? 36 सेंटीमीटर झाली. आणि आपल्याला काय विचारलंय? तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? आता आयताची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे. मग क्षेत्रफळ आपल्याला सहज काढता येईल. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? 36 सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आहे? 9 सेंटीमीटर आहे. मग 36 गुणिले 9, 9 सक 54, 54चे 4 हातचा आला 5. 9 त्रिक 27, 27 अधिक 5 32. म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ किती होईल? तर 324 चौरस सेंटीमीटर असेल. मग ऑप्शन नंबर 4 324 चौरस सेंटीमीटर हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षांपूर्वी राजचे वय किती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. मग त्याच्या लहान बहिणीचं वय आपण x मानूया. मग राजचं वय किती येईल? x अधिक 4 वर्ष येईल. कारण राज त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. आणि 5 वर्षानंतर राजच्या बहिणीचं वय किती होईल? x अधिक 5 वर्ष होईल. आणि 5 वर्षानंतर राजचं वय किती होईल? x अधिक 4 हे आजचं वय आहे. आणि 5 वर्षानंतर म्हणून 5 ॲड करायचे. x अधिक 4 अधिक 5, x अधिक 4 अधिक 5 9. म्हणजे 5 वर्षानंतर राजचं वय किती होईल? x अधिक 9 वर्ष. आणि त्याच्या बहिणीचं वय x अधिक 5 वर्ष होईल. आणि आपल्याला इथं काय माहिती दिलेली आहे? 5 वर्षानंतर त्या दोघांचं एकूण वय 30 वर्ष होईल. मग 5 वर्षानंतर राजच्या बहिणीचं वय x अधिक 5 वर्ष आणि 5 वर्षानंतर राजचं वय x अधिक 9 वर्ष बरोबर 30 वर्ष. आता ह्याची बेरीज करायची. x अधिक x 2x अधिक 5 अधिक 9 14 बरोबर 30. 2x बरोबर हे 14 इथं प्लस आहेत. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यास मायनस होतील. 2x बरोबर 30 मधून 14 गेल्यावर 16 राहतात. x बरोबर 16 भागिले हे 2 इथं गुणिले आहेत. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आलं भागिले होतील. 16 भागिले 2 बे 1 बे, बे 8 16. मग x ची व्हॅल्यू किती आली? 8 आली. मग x आपण कशासाठी मानलं होतं? राजच्या बहिणीसाठी मानलं होतं. म्हणजे राजच्या बहिणीचं आजचं वय किती आहे? 8 वर्ष आहे. मग राजचं आजचं वय किती होईल? राज त्याच्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणून राजचे आजचे वय किती होईल? 8 अधिक 4 बरोबर 12 वर्ष होईल. आणि आपल्याला काय विचारलंय? 2 वर्षांपूर्वी राजचे वय किती वर्ष होतं? मग राजचे आजचे वय आहे 12 वर्ष. मग 12 मधून 2 वजा करायचे. 12 वजा 2 10 वर्ष. मग 2 वर्षा म्हणजे 2 वर्षापूर्वी राजचे वय किती होते? तर 10 वर्ष होते. म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4
10 वर्ष. तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत योग्य स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेले आहेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.